ज्याला जखमांची भीती वाटते तो रणांगणावर कधी उभाच राहू शकत नाही. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 3.2 मध्ये आपण नदी प्रणाली हा टॉपिक पाहणार आहोत आणि एकूण 15 प्रश्न आहेत. मात्र या टॉपिकवरती प्रत्येक वर्षी आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारलाच जातो आणि म्हणून आपल्याला हा टॉपिक करणं हे आवश्यक आहे. कालच्यापेक्षा आजच्या क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे, पण तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त उत्तरं बरोबर देण्याचा. आणि ज्या पद्धतीने काल तुम्ही तुमचा फायनल स्कोर मला सांगितला होता त्या पद्धतीने आज सुद्धा 15 क्वेश्चन्स झाल्यानंतर तुमचा जो स्कोर आहे 15 पैकी किती बरोबर आले ते तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये मला सांगायचं आहे. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आय होप सगळेजण प्रेझेंट आहेत, तर तुमचे आन्सर्स जे आहे ते तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये द्यायच्यात. ओके, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे तर याच्याबद्दल आपण कालच डिस्कस केलं होतं, तरी पण हा मी क्वेश्चन घेतलेला आहे कारण बऱ्याचदा असा मोठा क्वेश्चन पाहिला की आपलं कन्फ्युजन होतं. ओके, प्रश्न मी वाचते, तुम्ही पण रीड करा आणि तुमचा आन्सर लगेच लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. प्रश्न आहे चुकीचा पर्याय शोधा. 4 विधानं आहेत. विधान अ आहे भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. विधान ब आहे गोदावरी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. विधान क आहे तापी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. आणि विधान ड आहे कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवाचे डोंगर आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. फक्त अ, फक्त ड, अ आणि ब की ब आणि क. तुमचं उत्तर पटकन लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, म्हणजे मला एक्सप्लेनेशन थोडं जास्त देता येईल. ओके, तर पटपट आन्सर मेन्शन करायचे आणि नोट डाऊन करून ठेवा किती आन्सर्स बरोबर येत आहेत ते. ओके, कारण शेवटी मग तुम्हाला तुमचा स्कोर मला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे ड विधान हे चुकीचं आहे. तर पहिलं विधान तर बरोबर आहे, भीमा नदीचं खोरं हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव यांच्या दरम्यान आहे. गोदावरी नदीचा सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र, बालाघाटच्या दरम्यान. तापी नदीचं खोरं अजिंठा, सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगांच्या दरम्यान. आणि कृष्णा नदीचं जे आहे ते शंभू महादेव डोंगर रांगांच्या दक्षिणेकडे आहे, पण त्याच्या परत दक्षिणेकडची पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये तरी नाही. ओके, तर हा जो क्रम आहे त्याच्याबद्दल आपण काल पण डिस्कस केलं होतं. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सर्वात वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर सातपुडा ही पर्वतरांग आहे. राज्याच्या उत्तरेकडे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेस, त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये पण थोडाफार प्रमाणामध्ये हिचा विस्तार आढळतो. नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची खोरी सातपुडा रांगांमुळे वेगळी झाली आहे. तर काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते जर तुम्हाला आठवत असेल तर सगळ्यात वरती नर्मदा नदी आहे, त्यानंतर सातपुडा डोंगर रांग आहे, त्याच्यानंतर येते तापी नदी, त्याच्यानंतर येते सातमाळा, अजिंठा पर्वतरांग, त्यानंतर येते गोदावरी नदी, त्यानंतर पुढची पर्वतरांग येते हरिश्चंद्र, बालाघाट, त्यानंतर येते भीमा नदी आणि त्यानंतर येते शंभू महादेव डोंगररांग आणि सगळ्यात शेवटी येते कृष्णा नदी. तर अशी एक आकृती तुम्ही म्हणजे मी हे रफली काढले, तर अशी एखादी आकृती तुम्ही काढून ठेवा आणि त्याला नावं देऊन ठेवा नद्यांची आणि डोंगर रांगांची, तर ते आठवतं. तर पहिली 3 विधानं तर बरोबर आहेत, पण शेवटचं विधान चुकीचं आहे. सातमाळा, अजिंठा डोंगर रांग पाहिलं तर सातमाळा रांगा ज्या आहेत त्या नाशिक जिल्ह्यामध्ये, तर अजिंठा रांग जी आहे ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. आणि अजिंठा रांगेबद्दलचे प्रश्न पण आपण काल पाहिले होते. आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगेमुळे तापी आणि गोदावरी नद्यांचं खोरं वेगळं होतं. ओके, हरिश्चंद्र, बालाघाट डोंगर रांग पाहिली तर हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात आहेत आणि याच्यामुळे गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं जे आहे ते वेगळं झालेलं आहे. आणि सगळ्यात दक्षिणेकडे येते महादेव डोंगर रांग. तर महादेव डोंगर रांगेचा जो विस्तार आहे तो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि या रांगेमुळे भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. ओके, तर पहिला प्रश्न जो होता त्याचं एक्सप्लेनेशन काल पण आपण पाहिलेलं, त्यामुळे जास्त वेळ नाही घेते, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, इथे एक मॅप तुम्हाला दिलेला आहे किंवा चित्र दिलेलं आहे, तर या मॅपमध्ये कोणत्या नदीचं खोरं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे की उल्हास खोरे. ओके, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. आपण पाहूयात किती जणांचं मॅप रिडिंग चांगलं आहे. मला कोणीतरी क्वेश्चन विचारला होता परवा, मॅप रिडिंग म्हणजे काय, तर नकाशाच्या माध्यमातून आपण जेव्हा भूगोलचा अभ्यास करतो तर त्याला आपण मॅप रिडिंग असं म्हणतो. जिथे तुम्ही नकाशांचा जास्तीत जास्त वापर करता आणि कोणतं ठिकाण कुठल्या ठिकाणी आहे किंवा एखादी नदी असेल तर ते नकाशाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. ओके,
तर या प्रश्नाचं उत्तर मी देते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा जो नकाशा आहे तो कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आहे आणि सेम म्हणजे आत्ता जसा प्रश्न आलाय तसाच सेम ॲज इट इज मॅप 2 वेळा MPSCला येऊन गेलाय. ओके, सेम क्वेश्चन की हा नकाशा कोणत्या नदी खोऱ्याचा आहे असा 2 वेळा क्वेश्चन येऊन गेलाय. तर नदी खोऱ्यांचे जे आकार आहेत ते सुद्धा एकदा मॅपमधून बघून ठेवा. आज मी 68 नकाशा असणारी एक PDF माझ्याकडे आहे, म्हणजे कुठेतरी मिळाली होती मला, तर ती जस्ट सकाळी मी फाईल्स चेक करताना मला सापडली, तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉरवर्ड करते. ओके, तर त्याच्यामध्ये पण जगाचे, भारताचे आणि महाराष्ट्राचे खूप सगळे नकाशे आहेत, तर त्यांची तुम्हाला खूप हेल्प होईल. ओके, तर जर आपण कृष्णा नदीचा विचार केला तर कृष्णा नदीचा उगम जो आहे तो सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर जवळ होतो. एकूण लांबी 1400 आहे. आता परत नद्यांच्या लांबीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की नद्यांची लांबी प्रत्येक रेफरन्सनुसार वेगवेगळी असू शकते, पण आकडे जवळपास असतात. म्हणजे फार फार तर एक 50-1 किलोमीटरपर्यंतचा फरक पडतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर जवळपासचे जे आकडे असतात ते लक्षात ठेवायचे तुम्ही. उगीच तुम्ही एक बुक वाचले म्हणून हेच बरोबर आहे अशा गोष्टीला पकडून राहू नका, कारण विकिपीडियावरती वेगळीच लांबी असते, वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये वेगळीच असते. त्याचबरोबर जर आपण ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट्स असतात तिथे जर पाहिलं तर तिथे वेगळीच लांबी पाहायला मिळते. ओके, त्यामुळे याच्यामध्ये जास्त खोलात शिरायचा नाही प्रयत्न करायचा. एक जवळपास जी लांबी आहे सर्वसाधारण ती लक्षात ठेवायची. ओके, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कृष्णा नदीची लांबी 282 किलोमीटर आहे. कृष्णा खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे 28,695 चौरस किलोमीटर. कृष्णेच्या खोऱ्यातली मृदा जी आहे ती संचयित गाळापासून बनलेली आहे आणि त्यामुळेच या खोऱ्यामध्ये ऊस हे प्रमुख पीक आहे. त्याचबरोबर भात, ज्वारी, तंबाखू ही पिकं सुद्धा घेतली जातात. भीमा ही कृष्णेचीच एक उपनदी आहे, पण महाराष्ट्रामध्ये भीमेचा स्वतंत्र असा प्रवाह आढळतो, म्हणून आपण भीमा नदीचा सेपरेट असा अभ्यास करतो. पण जर आपण भारताच्या दृष्टीने पाहिलं तर भीमा नदीला कृष्णा नदीची उपनदी म्हणूनच अभ्यासलं जातं. ओके, पुढचा प्रश्न जोडालावाशी संबंधित आहे. नद्या आणि धरणं दिलेली आहेत. तर या टाईपचा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे, म्हणजे नद्या, नद्यांवरची धरणं, त्यानंतर धरण आणि त्याच्यावरच्या जलाशयाचं नाव, तर असे प्रश्न खूपदा येतात. तर हा एक क्वेश्चन आहे. जरा या नद्या ज्या आहेत त्या आपल्या पाहण्यातल्या नसतात, पण हा MPSCला आलेला क्वेश्चन आहे, म्हणजे आजचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते आयोगाने विचारलेलेच आहेत, आपण त्याच्या माध्यमातूनच अभ्यास करतोय. तर एका बाजूला नदी आहे, दुसऱ्या बाजूला धरण आहे. नद्या आहेत अरुणावती, बोरी, कान आणि काणोली, आणि धरणं आहेत पुरमेपाडा, बोरकुंड, करवंद आणि मालणगाव. तर याची बरोबर जोडी जी आहे ती म्हणजे जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्यायचा प्रयत्न करा. चुकलं तरी जास्त टेन्शन नका घेऊ, कारण बरेचसे प्रश्न असे असतील किंवा बऱ्याचशा प्रश्नांमधली नावं अशी असतील जी तुम्ही कधी वाचलेली नाही आहेत, पण कदाचित म्हणजे जी डिफिकल्टी लेवल सध्या वाढते आयोगाच्या पेपरची, तर त्याच्यामुळे आपण असं गृहीत धरू शकतो की एवढे डिफिकल्ट क्वेश्चन पण येऊ शकतात आणि म्हणून आपल्याला ते अभ्यासायचं आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, अरुणावती या नदीवरती असणारं जे धरण आहे ते आहे करवंद. त्यानंतर बोरी या नदीवरती असणारं धरण आहे पुरमेपाडा. कान या नदीवरती असणारं जे धरण आहे ते आहे मालणगाव. आणि काणोली याच्यावरती जे धरण आहे ते आहे बोरकुंड. ओके, तर अरुणा करवंद खाते असं लक्षात ठेवू शकता. पुरमेपाडा बोरी, तर पाड्यामध्ये बोरीचं झाड आहे असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मालणगाव, मालणचा कान असं लक्षात ठेवा, मालणचा कान. आणि काणोली, बोरकुंड, तर काणोली या ठिकाणी बोर होते खूप असं लक्षात ठेवा. म्हणजे काही ना काहीतरी जोडून फक्त लक्षात ठेवा, आपल्या लक्षात राहणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, एक्झामला तुम्हाला आठवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अरुणा करवंद खाते, पाडा गावामध्ये बोरीची झाडं जास्त आहेत, किंवा पाड्यामध्ये जो आदिवासींचा पाडा असतो तिथं बोरीची झाडं जास्त आहेत. त्यानंतर मालणचा कान. ओके, मालणगाव इथे म झालं तर मालणचा गाव कान, आणि काणोली या गावामध्ये खूप बोर झालं, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे हा पठारावरच्या नद्यांच्या बाबतीत आलाय, पण असा प्रश्न जनरली कोकणातील नद्यांच्या बाबतीत येतो. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कोकणातल्या नद्यांचा व्हिडिओ जो आहे तो वॉरियर ऑफिसरवरती अवेलेबल होता, तर तुम्ही तो तिथून पाहिला असेल तर तुमच्या सगळ्या नद्यांचा क्रम लक्षात राहिला असेल.
कारण खूप इंटरेस्टिंग अशी ट्रिक आहे ती. तर तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील तरी तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कोणी असं मेन्शन करतं की माझ्याकडे याच्यापेक्षा सोपी ट्रिक आहे, पण जनरली लोक शेअर नाही करत. तर मला असं वाटतं की तुम्ही त्या ट्रिक शेअर केल्या तर जास्त बरं होईल. ओके. तर इथे पठारावरच्या नद्या आहेत आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे तुम्हाला क्रम विचारलाय, तर बरोबर क्रम लावा. आणि परवा पण मी सांगितलं होतं की प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत जा. ओके. तर परत एकदा इथे प्रश्नामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारले म्हणजे तुम्हाला लगेच असा ॲरो द्यायचा, लक्षात आलं पाहिजे की आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारले. पहिला पर्याय आहे भीमा नीरा कृष्णा वारणा, दुसरा पर्याय आहे वारणा कृष्णा भीमा नीरा, तिसरा पर्याय आहे कृष्णा वारणा भीमा नीरा आणि चौथा पर्याय आहे वारणा कृष्णा नीरा भीमा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या, मी लगेच याचं उत्तर सांगते. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, वारणा कृष्णा नीरा आणि भीमा. दक्षिणेकडून उत्तरेकडे जर क्रम पाहिला, वारणा कृष्णा नीरा आणि भीमा. ओके. तर या ज्या नद्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या पठारावरच्या आहेत. आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती दक्षिणेकडून उत्तरेकडे काही नद्यांचा क्रम दिसेल. तिथे पठारावरच्या नद्या पण आहेत आणि कोकणातल्या नद्या पण आहेत. जर पठारावरच्या नद्यांचा विचार केला तर सर्वात दक्षिणेकडे आहे कृष्णा, त्याच्या उत्तरेकडे नीरा, नंतर कऱ्हा, नंतर इंद्रायणी, सीना, गोदावरी, दुधना, तापी आणि नर्मदा. ओके. आणि जर कोकणातला पाहिला तर दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळ, वशिष्ठी, सावित्री, तेरेखोल. तर इथे काही महत्त्वाच्याच दिलेल्या आहेत. पण कोकणातल्या नद्यांच्या बाबतीत जर विचार केला तर उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असा जर विचार केला तर खूप जास्त नद्या आहेत आणि त्या सगळ्या नद्या तुमच्या लक्षात असायला पाहिजेत. कारण आयोग कोणत्याही मधल्या नद्यांची नावं उचलून क्वेश्चनमध्ये टाकत असतो आणि त्या नद्यांचा योग्य क्रम लावायला विचारतो. तर जर तुमच्या लक्षात राहत नसतील कोकणातल्या नद्या तर मी परत एकदा सजेस्ट करेन की वॉरियर ऑफिसरवरचा व्हिडिओ पहा. खूप सुंदर ट्रिक आहे आणि त्या ट्रिकनी सगळ्या नद्या तुमच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्ण क्रम जो आहे तो लक्षात राहतो. आणि विशेष म्हणजे त्या ट्रिकचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. म्हणजे जस्ट उठता बसता कोणाशी तरी गप्पा मारताना तुम्ही त्या ट्रिक्स पाठ करू शकता. ओके. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जल सिंचन प्रकल्पामध्ये होतो? भाटगर, भंडारदरा, पिंपळगाव जोगे, वडज आणि ढिंबे. दुसरा पर्याय आहे पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, भंडारदरा, ढिंबे. तिसरा आहे एडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, वडज आणि ढिंबे. आणि 4 आहे एडगाव, एलदरी, हातनूर, वडज आणि ढिंबे. ओके. तर याचं जे आन्सर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. कोकणातल्या नद्यांची ट्रिक मी सांगायचा प्रयत्न करेन. म्हणजे कम्प्लीट जी ट्रिक आहे ती या लेक्चरच्या एंडला मी शक्यतो ट्राय करेन की मी एक्सप्लेन करेन पूर्ण. आपण पाहूयात किती टाइम होतोय आणि त्याच्यानुसार मी सांगेन. ओके. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. पाहूयात किती जणांचं बरोबर येतं. आता हा पण असंच आहे की म्हणजे सडनली असे क्वेश्चन आले की वाटतं अरे हे तर मी वाचलं नाही, कारण महत्त्वाचं आपण वाचलेलं असतं. तर अशा प्रश्नांमधून एखादा प्रश्न असा नजरेखालून जर गेला तर त्याचा एक्झाममध्ये फायदा होऊ शकतो. ओके. तर याच्यापैकी कोणकोणती धरणं अशी आहेत ज्यांचा कुकडी जल सिंचन प्रकल्पांतर्गत समावेश होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. याच्यामध्ये एडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, वडज आणि डिंबे ही जी धरणं आहेत तर यांचा समावेश होतो कुकडी जल प्रकल्पांतर्गत. एडगाव जे आहे ते कुकडी नदीवरतीच आहे, माणिकडोह पण कुकडी नदीवरती आहे, वडज भीमा नदी, डिंभे घोड नदी आणि पिंपळगाव पुष्पावती नदीवरती. ओके. डिंभे आणि माणिकडोह येथे वीज निर्मिती केंद्र आहेत. कुकडी जलसिंचन प्रकल्प जो आहे तो पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्याला या प्रकल्पाचा फायदा होतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. कुकडी जलसिंचन प्रकल्पाचा पुणे, अहमदनगर आणि सोलापूर अशा 3 जिल्ह्यांना फायदा होतो. कुकडी सिंचन प्रकल्प हा कृष्णा खोऱ्यातील एक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची सुरुवात जी आहे ती 1969 मध्ये झाली आणि 2009ला तो कार्यान्वित झाला. 1969 म्हणजे रिसेंटली 50 वर्ष कंप्लीट झाली. तर परत आपण म्हणजे आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारले म्हटल्यानंतर परत एकदा असा क्वेश्चन येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. ओके. पुढच्या क्वेश्चनकडे जायचं. आय होप समजतोय सगळा कंटेंट जो मी सांगते तो. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमणगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्ठी, सावित्री आणि कार्ली असा आहे. आणि दुसरं विधान आहे भातसा व काळू उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत.
फक्त ए बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही आहेत बरोबर, की अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत? तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी प्रयत्न करेन की कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. ओके, तर याचं उत्तर पटकन लाईव्ह चॅटमध्ये द्या, म्हणजे जास्त वेळ न वाया घालवता एक्सप्लेनेशनकडे वळता येतं आपल्याला. ओके, तर याचं उत्तर जे आहे ते मी सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त ब बरोबर आहे. अ विधान चुकीचं आहे, कारण महाराष्ट्रात आता पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजेच कोकणातल्या नद्या. ओके, तर कोकणातल्या ज्या नद्या आहेत, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, समजा हा त्रिकोणाकृती महाराष्ट्राचा भाग जर आपण विचार केला, तर इथे सह्याद्री पर्वत आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, सह्याद्री पर्वत आहे म्हणजे इथे चढ असणारा भाग आहे. ओके, आणि त्यामुळे हा महाराष्ट्रातील नद्यांचा एक प्रमुख जलविभाजक मानला जातो, कारण इथून उगम पावणाऱ्या नद्या काही पश्चिमेकडे जातात तर काही पूर्वेकडे जातात. ओके, आणि मग ज्या नद्या पश्चिमेकडे जातात त्या सर्व नद्यांचा समावेश कोकणातल्या नद्यांमध्ये होतो, किंवा कोकण या विभागामध्ये होत असल्यामुळे आपण त्यांना कोकणातल्या नद्या असं म्हणतो. मग कोकणातल्या नद्यांच्या बाबतीत उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे. मग जर आपण कोकणातल्या नद्यांचा विचार केला तर कोकणामध्ये ज्या नद्या आहेत त्यांचा क्रम मी तुम्हाला सांगतेच. तर पहिल्या विधानामध्ये ते चुकीचं आहे, कारण हा जो क्रम आहे तो दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास असा आहे. ओके, तर या सगळ्या नद्या मी तुम्हाला सांगतेच आहे. त्यानंतर हा जो क्रम आहे, म्हणजे जी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, तर त्या ट्रिकचा आणखी एक फायदा तुम्हाला असा होतो की कोणती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हे पण आपण त्या ट्रिकवरून सांगू शकतो. कसं काय, कारण एखादी नदी जेव्हा दुसऱ्या नदीची उपनदी असेल तेव्हा ती तिच्या जवळपास कुठेतरी वाहत असेल. म्हणजे एखादी नदी उत्तर कोकणामध्ये अगदी वरच्या टोकाला आहे आणि एखादी नदी अगदी दक्षिण कोकणात दिली आणि आयोगाने विचारले या उपनद्या आहेत, तर ते चुकीचंच असणार आहे. ओके, तर कोकणातल्या नद्यांच्या बाबतीत त्यांची काही वैशिष्ट्य सुद्धा आहेत जी आपल्याला माहिती पाहिजेत. कोकणातल्या नद्या या लांबीने खूप कमी आहेत. त्याचं रिझन म्हणजे त्या लगेच, म्हणजे त्यांना जास्त प्रवाह मिळतच नाही, कारण सह्याद्री पर्वतावरून उगम पावून त्या लगेच अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ओके, तर आणि या नद्यांनी त्यांच्या मुखाशी खाड्या तयार केलेल्या आहेत. तर खाड्यांची ट्रिक पण ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवर आहे. जर आपण कोकणातल्या नद्यांच्या बाबतीत क्रम लक्षात ठेवायचा म्हटलं तर इथे दिलेला आहे दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा किंवा भातसई, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळू, सावित्री, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाण, काजवी, मुचकुंदी, शुक, वाघोटणे, गड, कर्ली, तेरेखोल. ओके, तर उत्तर कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्यांची लक्षात ठेवण्याची ट्रिक आता ते कम्प्लिटली एक्सप्लेन नाही मी करणार तुम्हाला, कारण ती म्हणजे अगदी स्टोरी टाईप आहे, तर तुम्ही ती व्हिडिओमधून पाहून घ्या. पण ॲटलिस्ट मी शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. ट्रिक जी आहे ती अशी आहे, दमवर सूर्य वैतागला, तहान भात उल्हासला. ओके, दमवर सूर्य वैतागला, ताण भात उल्हासला. दमवर म्हणजे दमणगंगा, वरोली, सूर्य म्हणजे सूर्या, वैतागला म्हणजे वैतरणा, ताण म्हणजे ताणचा, भात म्हणजे भातचा आणि उल्हास म्हणजे उल्हास. ओके, ही होती उत्तर कोकणातल्या नद्यांची ट्रिक. त्यानंतर दुसरी येते ती म्हणजे मध्य कोकणातल्या नद्यांची ट्रिक. तर मध्य कोकणातल्या नद्यांची ट्रिक, मध्य कोकणामध्ये जास्त नद्या आहेत, त्यांची ट्रिक आहे, पाताळात आंबा कुंडलिका काळ भोगते, सांबा जो जगबुडवी वशिष्ठी शाबासकी देई. म्हणजे पाताळामध्ये आंबा कुंडलिका ही सध्या काळ भोगते किंवा वाईट वेळ भोगते, पण अशाच वेळेला सांबा म्हणजे जो पिक्चर होता, आय डोंट रिमेंबर द नेम, म्हणजे त्या पिक्चरचं नाव नाही आठवते मला, शोले. ओके, तर शोले पिक्चर मधला जो डायलॉग आहे, अरे ओ सांबा, तर तो सांबा जो आहे तो जग बुडवतोय, पण अशा वेळेला त्याला वशिष्ठी ऋषी हे शाबासकी देतात, असा या ट्रिकचा अर्थ होता. तर पाताळात म्हणजे पाताळगंगा, आंबा म्हणजे आंबा नदी, कुंडलिका कुंडलिका नदी, काळ म्हणजे काळ नदी, भोगते म्हणजे भोगावती नदी, सांबा मधला सा म्हणजे सावित्री, भा म्हणजे भारजा, जो म्हणजे जोग, जगबुडवी म्हणजे जगबुडी नदी, वशिष्ठी म्हणजे वशिष्ठी, शाबासकी मधला शा म्हणजे शास्त्री, बा म्हणजे बाव. ओके, शाबासकी देई. अशी ही मध्य कोकणातल्या नद्यांची ट्रिक होती. आणि दक्षिण कोकणातला जर विचार केला तर म्हणजे सगळ्यात शेवटच्या ज्या नद्या येतात ती आहे का, मीच का, वाघदेव आज गडावर, काले हिरण ते बघ. ओके, का, मीच का, वाघदेव आज गडावर, काले हिरण ते बघ. तर याच्यामध्ये का मीच का मध्ये का म्हणजे काजवी, मी म्हणजे मुचकुंदी, का म्हणजे काजळी, वाघदेव म्हणजे वाघोटणे, त्यानंतर देव म्हणजे देव नदी,
वाघदेव आच गडावर, आच म्हणजे आचरा, गडावर म्हणजे गड, काले हिरण म्हणजे काले म्हणजे कर्ली आणि ते म्हणजे तेरेखोल. ओके, अशी ही ट्रिक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोकणातल्या सगळ्या नद्या लक्षात ठेवू शकता. तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील तर त्या तुम्ही फ्रेंड्ससोबत शेअर करू शकता. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन नदी प्रणालीशी रिलेटेड महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. 2 विधानं आहेत. विधान 1 आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. आणि विधान ब आहे, गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. कोणते विधान बरोबर आहे? अ आणि ब. अ बरोबर ब चूक, अ चूक, ब बरोबर अ आणि ब दोन्ही चूक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅट मध्ये द्या. ओके, पटकन उत्तर तुमचं नोंदवा म्हणजे आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूयात. तर हा जो क्वेश्चन आहे तो ओव्हरऑल नदी प्रणाल्यांचं तुम्हाला समजतं की किती क्षेत्र व्यापला असेल किंवा नद्यांच्या खोऱ्यांच्या क्रमांकानुसार कितवा क्रमांक लागतो, हा डाटा कव्हर करणारा हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अविधान हे बरोबर आहे पण ब विधान हे चूक आहे. अविधानामध्ये असं म्हटलेलं आहे, महाराष्ट्र नदी प्रणाल्यांचा जर विचार केला तर सर्वात मोठं क्षेत्र हे गोदावरी नदीचं आहे आणि हे बरोबर आहे कारण महाराष्ट्राचा जवळपास 49% भाग जो आहे तो गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि सर्वात कमी नर्मदा नदीचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून किंवा असं आपण म्हणू शकतो की वायव्येकडून वरच्या कोपऱ्यातून जे आहे ती नर्मदा नदी वाहते. ओके, अशा पद्धतीने अगदी छोटासा भाग जो आहे तो नर्मदा नदीने व्यापलेला आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसऱ्या विधानामध्ये असं म्हटलं की गोदावरी नदी खालोखाल भीमा नदीचं क्षेत्र आहे, हे बरोबर आहे. पण त्याच्यानंतर म्हटलं की त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणालीचा क्रमांक लागतो. तर हे विधान चुकीचं आहे कारण सगळ्यात जास्त आहे गोदावरी, त्यानंतर येते भीमा आणि मग येते तापी. ओके, आणि चौथ्या नंबरला कोकणातील नदी प्रणाली जी आहे तर तिचा क्रमांक लागतो आणि नंतर येते कृष्णा नदी. ओके, तर अशा पद्धतीने हे पण लक्षात ठेवा की गोदावरी, भीमा, तापी, नंतर कोकणातील नद्या आणि नंतर कृष्णा नदी असा हा क्रमांक आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न परत 3 विधानं आहेत आणि तुम्हाला बरोबर विधानं ओळखायची आहेत. पहिलं विधान आहे भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. दुसरं विधान आहे इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. तिसरं विधान आहे भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. आणि पर्यायी उत्तरं दिलेत अ आणि ब बरोबर, अ आणि क बरोबर, ब आणि क बरोबर की सर्व विधाने बरोबर आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर पहिलं विधान तर मी मगाशीच सांगितलंय. सो आणि अर्थात हे 3 पर्यायांमध्ये आहे. तर याचं जे उत्तर आहे ते पटकन द्या, आपण पाहूयात किती जणांचं बरोबर येतंय. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मी सांगू आता. क्वेश्चन 7चे कसे आहेत म्हणजे थोडेफार टफ वाटतात कालच्यापेक्षा की खूपच इझी आहेत? इझी तर नक्कीच नाही आहेत. ज्यांनी खूप अभ्यास केलाय त्याच्यासाठी सोपे असतील किंवा ज्यांनी ऑलरेडी क्वेश्चन पेपर पाहून आलेत त्यांना कदाचित इझी वाटतील. पण नक्कीच हे क्वेश्चन्स एवढे इझी नाही आहेत जेवढे की म्हणजे हा क्वेश्चन आहे पण बाकीचे सगळे क्वेश्चनचा जर विचार केला तर हे खूपच इझी लेवलचे क्वेश्चन्स नाहीत. ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे, हे चुकीचे. ओके, कारण भोगावती ही नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे आणि हे तुम्हाला माहिती असेल. ओके, तर पंचगंगा जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे आणि भोगावती जी आहे ती पंचगंगा नदीची उपनदी आहे. तर भोगावती ही जी आहे ती पंचगंगा नदीला उजव्या बाजूने मिळते. ओके, तर नदीचं उजवी आणि डावी साईड म्हणजे नदी ज्या बाजूनी वाहते, ओके, ज्या दिशेला वाहते म्हणजे जर समजा नदी पूर्वेकडे वाहत असेल अशी, तर स्वतःला इमॅजिन करायचं त्या दिशेला तोंड करून. म्हणजे तुम्ही पूर्वेला जर तुमचं तोंड केलं तर तुमचा उजवा हात इकडे येईल आणि डावा हात इकडे येईल. सो तीच नदीची डावी आणि उजवी बाजू असते. ओके, अशा पद्धतीने स्वतःचा चेहरा जर त्या दिशेला केला तर आपला डावा आणि उजवा हात कोणत्या दिशेला येईल याच्यानुसार नदीची दिशा ठरते. तर भोगावती ही पंचगंगा नदीला उजव्या बाजूने मिळते आणि ज्या 5 म्हणजे पंचगंगा म्हणजेच कोणत्या 5 नद्या तर कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या 4 उपनद्या आणि सरस्वती.
ओके, या 5 नद्या ज्या आहेत, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती, या ज्या 5 नद्या आहेत त्यांना मिळूनच आपण पंचगंगा म्हणतो. तर भोगावती ही पंचगंगा नदीची उपनदी आहे. इथे प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की सीना नदीची उपनदी आहे, तर हे विधान चुकीचं आहे. ओके, आणि जर आपण पाहिलं तर दुसऱ्या विधानामध्ये क बरोबर दिले, त्यामुळे हा ऑप्शन गेला. तिसऱ्या विधानामध्ये क बरोबर दिले, त्यामुळे हा ऑप्शन गेला. आणि चौथ्या विधानामध्ये पण क बरोबर दिले, त्यामुळे चौथं विधान पण गेलं. सो उरला काय, फक्त पर्याय क्रमांक 1. ओके, तर एलिमिनेशन मेथड अशा पद्धतीने वापरायची आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन परत एकदा जसा मगाशी एक क्वेश्चन आपण पाहिला कुकडी नदीच्या बाबतीत तसाच आहे. येरळा नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत, म्हणजे कोणते जलसिंचन प्रकल्प असे आहेत जे येरळा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? वरुज, मायनी, भाकुचीवाडी, वाणगाव, वाळूज आणि भांबर्डे, टाक, काकुर्डे आणि अंतरी, येळीव, शाळगाव आणि करडवळी. ओके, तर याच्यापैकी कोणते येरळा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? त्याचा जो बरोबर पर्याय आहे तो तुम्हाला लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करायचा आहे. याचं उत्तर म्हणजे सोपं आहे, म्हणजे वन लाइनर क्वेश्चन टाइपच हा क्वेश्चन आहे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते मी सांगते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वडूज, मायनी आणि भाकुचीवाडी. ते ऍक्च्युली वडूज पाहिजे, तर इथे वडूज दिलाय. येरळा जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे आणि या नदीवरती वडूज, मायनी आणि भाकुचीवाडी हे जलसिंचन प्रकल्प आहेत. कृष्णा नदीला उजव्या बाजूने, म्हणजे आता परत कृष्णा नदी वाहते कुठल्या दिशेला, तर साधारणतः पूर्वेकडे ती वाहते. तर तिच्या जर आपण उजव्या बाजूला पाहिलं तर उजव्या काठावरून येणाऱ्या कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या नद्या आहेत. तर डाव्या किनाऱ्यावरून येरळा ही एकच मुख्य नदी येऊन मिळते. ओके, तसं तर येरळा, नंदला आणि अग्रणी या 3 नद्या आहेत. पण जर आपण मेन म्हणजे मोठ्या नद्या पाहिल्या तर येरळा ही नदी आहे. पण बऱ्याच ठिकाणी असाच उल्लेख आढळतो की कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावरून एकच नदी येऊन मिळते आणि ती म्हणजे येरळा. तर लक्षातच ठेवा, येरळा ही कृष्णेची उपनदी आहे, डाव्या बाजूनी येऊन मिळते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या उजव्या काठाने मिळणाऱ्या नद्या आहेत. कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. ओके, म्हणजे 3 गंगा आहेत, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा. त्याचबरोबर कोयना आहे, वारणा आहे, घटप्रभा आहे, ताम्रपर्णी आहे. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे परत हा क्वेश्चन पण म्हणजे अगदी एका विधानावरून आन्सर येईल, पण येऊन गेलेला आहे हा प्रश्न. आणि असा येऊ शकतो की वर्णन दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल डोंगर रांग, किंवा मे बी नदीचं सुद्धा वर्णन दिलं जाऊ शकतं आणि नदी ओळखा म्हणून सांगितलं जाऊ शकतं, म्हणून हा क्वेश्चन घेतलाय. पहिलं विधान आहे गोदावरी आणि तापी नद्यांची जलविभाजक आहे. विधान 2 आहे ही डोंगर रांग तुटक तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पूर्व पश्चिम आहे. तिसरं विधान आहे पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार आहे. आणि चौथं विधान आहे पूर्वेकडे उंची कमी कमी होत जाते. 1 सातमाळ अजिंठा, 2 हरिश्चंद्र बालाघाट, 3 शंभू महादेव की 4 हिंगोली मुदखेड डोंगर. तर याचं उत्तर पण अगदी एका पर्यायावरूनच निघतं, म्हणजे पूर्ण वर्णन वाचत बसायची पण आवश्यकता नाही पडत. तर याचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. आणि ऑलमोस्ट म्हणजे काल पण बऱ्याच जणांनी पटपट पटपट करेक्ट आन्सर दिले, तर बऱ्यापैकी येत आहेत तरी पण करेक्ट आन्सर. पण फायनल स्कोर आपण पाहणार आहोत आज. आणि एक की जर समजा कमी आला स्कोर तर जास्त टेन्शन नाही घ्यायचं, काहीतरी नवीन शिकतोय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर सांगते मी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातमाळा अजिंठा डोंगररांग. कारण गोदावरी आणि तापी या 2 नद्यांच्या दरम्यान असणारी सातमाळा अजिंठा हीच एक डोंगर रांग आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आणि जर या रांगेचा जर आपण विचार केला तर ही डोंगररांग तुटक तुटक आहे आणि तिची दिशा जर पाहिली तर पूर्व पश्चिम आहे. जनरली जर आपल्या सातपुडा असेल किंवा सातमाळा अजिंठा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, तर यांची दिशा पण तशीच आहे. सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेचा उतार जो आहे तो पूर्वेला मंद आहे आणि पश्चिमेस तीव्र आहे. ओके, आता मंद आणि तीव्र काय असतो हे तुम्हाला माहिती असेल. तर असं जास्त उंच आणि नंतर हळूहळू बारीक होत गेला तर याला म्हणायचं तीव्र उतार. आणि जिथे म्हणजे हळूवार असा स्लोप पाहायला मिळतो आपल्याला, कमी स्लोप, त्याला आपण म्हणायचं मंद उतार. ओके, त्यानंतर पूर्वेकडे जाताना हिची उंची कमी कमी होत जाते. ओके, आणि मग बाकी तर तुम्हाला माहितीच आहे की भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान आहे शंभू महादेव, गोदावरी भीमेच्या दरम्यान आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि गोदावरी आणि तापीच्या दरम्यान आहे सातमाळा अजिंठा. तापी आणि नर्मदेच्या दरम्यान आहे सातपुडा पर्वतरांग. ओके, पुढचा प्रश्न
खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? परत एक प्रश्न असाच आला ज्याचं आपण जस्ट आता एक्सप्लेनेशन पाहिलं होतं, तर याला जास्त वेळ नाही घ्यायचा, लगेच उत्तर देऊन टाका. वेण्णा, कोयना, वारणा की येरळा? तर याचं उत्तर मी जस्ट आत्ता सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे आय थिंक 9व्या क्वेश्चनमध्ये. तर याचं उत्तर सोपं आहे. या प्रश्नाचं उत्तर मीच सांगते आता लगेच. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, येरळा, कारण ती डाव्या किनाऱ्यावरून येते. कृष्णा नदी जी आहे तिचा उगम महाबळेश्वर येथे आहे, मगाशीच आपण पाहिलं. कृष्णा नदी जिथे उगम पावते महाबळेश्वरमध्ये, तिथेच कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या 5 नद्यांचा सुद्धा उगम होतो. म्हणजे एखादा प्रश्न असा पण येऊ शकतो की महाबळेश्वर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होत नाही, आणि या 5 नद्या असतील आणि आणखी एखादी एक्स्ट्राची नदी त्याच्यामध्ये ऍड केलेली असेल आणि विचारलं जाईल. ओके, तर असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या 5 नद्या लक्षात ठेवा: कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री. ओके, कृष्णा नदी जी आहे ती महादेव डोंगर डोंगर रांग जी आहे आणि ज्योतिबा, पन्हाळा व चिकोडी डोंगररांगा या दरम्यानच्या प्रदेशातून वाहते. एकूण प्रवाहाची लांबी 1400 किलोमीटर आहे आणि 282 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये आहे. उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या जर पाहिल्या तर कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी ही 2 नावं पण मी मगाशी घेतली होती, बरोबर. तर या नद्या आहेत आणि डाव्या किनाऱ्यावरून येरळा, नंदला आणि अग्रणी या 3 आहेत, पण मुख्य नदी म्हटलं तर येरळा. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. आता इथे येरळाबद्दलची थोडी माहिती दिली आहे. तर बरोबर आहे, येरळा ही एकमेव उपनदी आहे जी महाराष्ट्रात कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळते. तसेच नंदला आणि अग्रणी या कृष्णेच्या उपनद्या महाराष्ट्राच्या बाहेर डाव्या बाजूने मिळतात. ओके, सो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, खालील विद्युत प्रकल्प आणि त्यांचे जिल्हे यांच्या जोड्या लावा. एका बाजूला विद्युत प्रकल्प आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे. पवना, तिल्लारी, भातसा, एलदरी हे विद्युत प्रकल्प आहेत. जिल्हा दिलेला आहे ठाणे, सिंधुदुर्ग, परभणी, पुणे. पर्यायी उत्तरं तुमच्या समोर आहेत. तर बरोबर जोडी जी आहे ती ओळखा. या प्रश्नामध्ये पण ऑलमोस्ट जर तुम्हाला एकाचं जरी कन्फर्म माहिती असेल तरी तुम्ही आन्सर काढू शकता. म्हणजे असे काही पर्याय आहेत की जो एक माहिती असेल तर तुमचा आन्सर येतो. ओके, आणि जो तुम्हाला माहिती असेल मुख्यतः त्याच्यावरूनच आन्सर, म्हणजे जनरली जो सगळ्यांना माहिती असतो ऑप्शन त्याच्यावरून आन्सर निघते. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही एकाच पर्यायावरून काढू शकता, एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून. ट्राय करा, लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्या. याचं उत्तर सांगते मी आता. याचं उत्तर कुठल्या पर्यायावरून निघते हे मी अगोदर सांगते तुम्हाला, आणि मग त्याच्यानुसार तुम्ही तसंच काढलं का ते तुम्ही मला लाईव्ह चॅटमध्ये सांगा. तर तुम्हाला माहिती असेल भातसा नदी जी आहे ती कोकणातली आहे आणि उत्तरेकडे आहे, राईट. आणि उत्तरेकडे कोकणातला असणारा जिल्हा आहे ठाणे. सो 3ला 1 असणारी जोडी एकच आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. सो हे आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पवनासाठी पुणे, पवना पुणे. त्यानंतर तिल्लारीसाठी सिंधुदुर्ग, भातसा ठाणे आणि एलदरी परभणी. ओके, तर पर्याय क्रमांक 3 हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर इतरही काही जलविद्युत प्रकल्प आहेत जे माहिती पाहिजेत आपल्याला. घाटगर अहमदनगर, राधानगरी कोल्हापूर, पवना पुणे आत्ताच पाहिलं. भिरा जो आहे तो रायगडमध्ये आहे, भिवपुरी रायगडमध्येच आहे. पेंच नागपूरमध्ये, भातसा ठाणे, गोसी खुर्द भंडारा या ठिकाणी. कोयना सातारामधला आहे आणि हा खूप महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जातं, तर हा लक्षातच ठेवा. तिल्लारी जो आहे तो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे बाँड्रीवरती येतो. वैतरणा नाशिक, त्यानंतर जायकवाडी औरंगाबाद, एलदरी हिंगोली आणि परभणी, खोपोली रायगड आणि जिगाव बुलढाणा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न परत नद्या आणि त्यांचा उगम कुठे होतो, तर याच्याशी रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युली हा प्रश्न घेण्याचं कारण म्हणजे जरी हा प्रश्न आपल्याला महाराष्ट्राचा नाही वाटला तरी सकाळी मी तुम्हाला सकाळच्या लेक्चरमध्येच म्हणजे 45 डेजचा जो मी प्लॅन दिला त्याच्यामध्येच मी सांगितलं की ज्या वेळेला एखादा प्रश्न येतो तर त्या टाईपवरून तुम्हाला वेगळा क्वेश्चन येऊ शकतो याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे आणि तेच खरं ॲनालिसिस असतं. ओके, म्हणून हा क्वेश्चन घेतलाय. नद्या आहेत पैनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा आणि कावेरी, आणि उगमाचं ठिकाण दिलेलं आहे गोमंतक शिखर, बुधना रांग, ब्रह्मगिरी आणि महाबळेश्वर. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. इथे पण थोडंफार तुम्ही एलिमिनेशन मेथडचा वापर करू शकता आणि जोड्या लावांचे सगळेच क्वेश्चन जनरली तुम्ही एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करत जा.
टाइम पण सेव्ह होतो आणि ॲक्युरसी पण वाढते. ओके, पण ऑप्शन चेक करताना व्यवस्थित चेक करत जा. तर इथे ॲटलिस्ट म्हणजे कृष्णा नदी तर तुम्हाला माहितीच आहे, जे मी मगाच्यापासून 2 वेळा सांगितलं तिचा उगम कुठे होतो. तर त्याच्यावरून 2 ऑप्शन्स तर तुमचे एलिमिनेट होतातच. मग त्या 2 मध्ये 50-50 बघून तुमचा आन्सर द्या. तर याचं उत्तर आता मी पण सांगते. कृष्णा नदी जी आहे तिचा उगम आहे महाबळेश्वरला. सो 2 ला 4 जिथे आहे ते 2 ऑप्शन राहतात. पहिला आणि चौथा ऑप्शन जातो. सो 2 आणि 3 मध्ये आपला आन्सर असणार आहे. जर तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो आणि तो ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो, बरोबर. पण आणखी एक नदी अशी आहे जी की महाराष्ट्रामध्ये नाहीये, पण तिचा उगम पण ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो आणि त्या ब्रह्मगिरी टेकड्या पण महाराष्ट्रामध्ये नाहीये. तर हे जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा तुमचं उत्तर आलं असतं, राईट. तर ही जी नदी आहे ती आहे कावेरी. ओके, कावेरी नदीचा उगम पण ब्रह्मगिरी या टेकड्यांमध्ये होतो आणि मग त्याच्यावरून 4 ला 3 असणारी जोडी जी आहे ती आहे 2 नंबरला, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन गेला तर 2 नंबर हे आलं आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. म्हणजे पैनगंगा ही जी नदी आहे तिचा उगम आहे बुधना रांगेमध्ये, कृष्णेचा महाबळेश्वर, तुंगभद्राचा गोमंतक शिखर आणि कावेरीचा ब्रह्मगिरी टेकड्या. ओके, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या नद्या आणि त्यांचं उगमस्थान हे तुम्हाला माहिती पाहिजे, महाराष्ट्राच्या दृष्टीने असू देत किंवा देशाच्या दृष्टीने असू देत. ओके, पैनगंगा बुधना रांगेमध्ये, झेलम नदी तिचा उगम आहे काश्मीर दरीमध्ये, कृष्णेचा महाबळेश्वर, चिनाब नदी महत्वाची आहे बारालाचा खिंड, तुंगभद्रा गोमंतक शिखर, रावी नदी रोहतांग खिंड, कावेरी ब्रह्मगिरी टेकड्या, सतलज नदी मानस सरोवर किंवा राकस सरोवर आणि सिंधू मानस सरोवराजवळ. ओके, पुढचा क्वेश्चन पाहूयात. नदी काठावरची शहरं आणि नदी यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा. त्याचबरोबर असा पण प्रश्न येतो, नद्यांच्या संगमावरची ठिकाणं कोणती. ओके, तर इथे एका बाजूला नद्या आहेत, दुसऱ्या बाजूला काठावरची शहरं आहेत. पांझरा, धाम, प्रवरा आणि तापी, आणि काठावरची शहरं आहेत संगमनेर, भुसावळ, धुळे आणि पवनार. तर याचं बरोबर उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. इथे पण एखादं म्हणजे एखादी जोडी जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तरी एलिमिनेट करू शकता तुम्ही काही ऑप्शन. तर काही महत्वाच्या नद्या आहेत आणि त्यांच्या काठावरची शहरं आहेत, तर त्याच्यावरून आन्सर तुमचं येऊ शकतं. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार आहे आता. तर तापी जी आहे तर तुम्हाला माहिती असेल की तापीचा प्रवाह महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आहे आणि भुसावळ हे शहर तिच्या काठावरती आहे. सो 4 ला 2 असणारी जोडी जी आहे ती आपल्याला शोधायची आहे. त्यामुळे याच्यामधला दुसरा आणि तिसरा ऑप्शन तर एलिमिनेट झाला. ओके, त्यानंतर प्रवरा नदी पण तुम्हाला मे बी माहिती असेल. प्रवरा नदीच्या काठावरती संगमनेर हे ठिकाण आहे. ओके, सो 3 ला 1 असणारी जोडी जी आहे ती आहे 1 नंबर, म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते आहे 1. ओके, जोड्या लावांच्या प्रश्नांमध्ये अजून एक, वरून जोडी शोधण्यापेक्षा ना तुम्ही शेवटच्या ऑप्शनकडून जोडी शोधत जा, म्हणजे चौथा किंवा तिसरा पर्याय जो असतो तिकडून जोडी शोधत जा, ते सोपं जातं. कारण पहिल्या दुसऱ्या ऑप्शनकडून ऑलमोस्ट कॉमन असतात, त्यामुळे म्हणजे जोड्यांमध्ये ऑलमोस्ट कॉमन ऑप्शन दिलेले असतात, त्यामुळे जनरली शोधताना उलट्या जोड्या शोधायच्या. ओके, त्यानंतर जर आपण पांझरा नदीचा विचार केला तर पांझरा, धुळे आणि धाम जी आहे तर पवनार. ओके, तर अशा पद्धतीने या होत्या बरोबर जोड्या. इतरही काही शहरं आहे महत्वाची नद्यांच्या काठावरती, तर इथे खूप सगळ्या नद्या आणि काठावरची शहरं आहेत. गोदावरी नदीच्या काठावरती नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव आणि नांदेड ही आहेत. तर कऱ्हा नदीच्या काठावरती जेजुरी हे ठिकाण आहे. पैनगंगा, मेहेकर, भीमा, पंढरपूर हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पुस्तच्या काठावरती आहे पुसद आणि महागाव, निर्गुणाच्या काठावरती आहे पातूर, वाघाडीच्या काठावरती आहे घाटंजी, मासच्या काठावरती आहे शेगाव, खुणी नदीच्या काठावरती आहे पांढरकवडा, मोरणा नदीच्या काठावरती आहे अकोला, अरुणावती अरणी, नळगंगा मलकापूर, वर्धा पुलगाव, तिस्तूर चाळीसगाव, वैनगंगेच्या काठावरती पवनी, भंडारा, गडचिरोली, चामोशी, अहेरी आणि सिरोंचा ही ठिकाणं आहेत. कान नदीच्या काठावरती साक्री, मुळामुठा, पुणे हे माहिती असेल. अरुणावतीच्या काठावरती अजून एक आहे ते म्हणजे शिरपूर. कुकडी आणि घोड नद्या ज्या आहेत तर शिरूर हे त्यांच्या काठावरती आहे. पांझरा, धुळे आत्ता पाहिलं आपण, धुरई, सिंदखेडा आणि गोमती, शहादा. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. हा शेवटचा क्वेश्चन आहे या लेक्चरमधला आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात की धरण आणि त्यांच्या जलाशयाचं नाव.
तर एका बाजूला धरणं दिलेली आहेत कोयना, भाटघर, माणिकडोह आणि भंडारदरा, आणि जलाशय दिलेले आहेत शहाजी सागर, शिवसागर, ऑर्थर सरोवर आणि एसाजी कंक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर या अनुषंगाने इतर धरणं सुद्धा, म्हणजे इथं 4च दिली आहेत म्हणून तेवढी 4च मला पाहून ठेवायचे असं नाही. प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर जिथे जिथे मी सांगितलेलं असतं की या संदर्भाने असा प्रश्न येऊ शकतो, तर त्याची एक्स्ट्राची माहिती शोधण्याचा थोडा प्रयत्न करत जा लेक्चर झाल्यानंतर. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके. तर परत जसं मी मगाशी सांगितलं तसंच एलिमिनेशन मेथड तुम्ही इथे वापरू शकता. कोयना जे आहे तर कोयना धरणाचं जे जलाशय आहे त्याचं नाव आहे शिवसागर. तर 1ला 2 असणारी जोडी एकच आहे, त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा ऑप्शन हे एलिमिनेट झाले आणि उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 4. ओके. भाटघरचा विचार केला तर भाटघर धरणाचं जो जलाशय आहे त्याचं नाव आहे एसाजी कंक. त्यानंतर माणिकडोहचा आहे शहाजी सागर आणि भंडारदराचा आहे ऑर्थर सरोवर. ओके. तर इतर पण आहेत काही, कोयना, शिवसागर, भाटघर, एसाजी कंक, माणिकडोह, शहाजी सागर आणि भंडारदरा ऑर्थर सरोवर हे आपल्या जोड्यांमध्ये होते. हतनूर, मुक्ताई सागर, मुळा, संत ज्ञानेश्वर सागर, पानशेत, तानाजी सागर, खडकवासला, वीरबाजी पासलकर सागर, वैतरणा, मोडक सागर, विष्णुपुरी, शंकर सागर, जायकवाडी, नाथसागर आणि उजनी, यशवंत सागर. तर ही नावं लक्षात ठेवा. याच्यामध्ये उजनी महत्वाचं आहे, जायकवाडी महत्वाचं आहे, खडकवासला, पानशेत ही महत्वाची धरणं आहेत. ओके. तर हे लक्षात ठेवा यांच्या जलाशयांची नावं. अगोदर ही 4 विचारलेत म्हणजे पुढे दुसरी विचारली जाऊ शकतात. आता तुम्हाला तुमचा स्कोर जो आहे 15 पैकी किती क्वेश्चन्स बरोबर आले ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तोपर्यंत मी उद्याच्या लेक्चरबद्दलची इन्फॉर्मेशन देते. तुमचा स्कोर मात्र नक्की मेन्शन करा. उद्या युद्धाभ्यास 3.3 मध्ये आपण वने आणि अभयारण्य हा टॉपिक पाहणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला 15 पैकी किती मार्क्स येत आहेत ते आपण उद्या चेक करणार आहोत. ओके. तर वने आणि अभयारण्याची ट्रिक आहे माझ्याकडे. जर मला पॉसिबल झालं आज, कारण वेळ खूप कमी आहे, तर मी अपलोड करेन किंवा उद्या सकाळी अपलोड करेन. आणि जर समजा नाही पॉसिबल झालं तर उद्याच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर घेत असू तेव्हा क्वेश्चन आन्सर्स जेव्हा चालू असतील तर त्याच वेळेला एक्सप्लेनेशनमध्ये मी त्या ट्रिक्स तुम्हाला सांगून देईन. ओके. तर बघूयात, जर मला अगोदर पॉसिबल झालं तर मी ट्राय करेन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येण्याचा. पण जर नाहीच जमलं समजा मला, तर मग उद्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते 4 वाजता त्या ट्रिक ज्या आहेत वनांच्या आणि अभयारण्याच्या ते मी देईन. ओके. तर बऱ्यापैकी स्कोर आलेला आहे. कमी आला तरी जास्त टेन्शन नका घेऊ, कारण क्वेश्चन्स तसे थोडे हार्ड होते. ओके. कारण काही नद्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती नसणाऱ्या गोष्टी पण होत्या, तरी पण तुम्ही छान परफॉर्म करताय. तुमचा स्कोर कमी आला म्हणून मला अजिबात असं वाटत नाही की तुमचा अभ्यास वगैरे नाही. मी याच्यातच खुश आहे की जरी समजा तुमचं चुकलं तरी चुकांमधून तुम्ही शिकताय. ओके. आणि ज्याला चांगले मार्क्स मिळाले त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण ज्यांना कमी मिळाले त्यांचं सुद्धा अभिनंदन, कारण त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने इथे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण इथे जरी तुमचे प्रश्न चुकले तरी सुद्धा चुकलेले प्रश्न तुमच्या कायम लक्षात राहणार आहेत. ओके. तर सकाळचं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल 45 डेजचा प्लॅन, तो व्यवस्थित प्रॉपरली फॉलो करा. खरंच खूप युजफुल प्लॅन आहे तो. ओके. नकाशांची PDF मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन. दुसरी एक गोष्ट मला पासवर्डच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं आहे. बरेच जण कंप्लेंट करतात की मॅम PDF ओपन होत नाही. जेव्हा आपण कोणताही पासवर्ड इन्सर्ट करत असतो ना, तेव्हा आपल्याला काही काळजी घ्यायची असते की पासवर्ड जसाच्या तसा टाकायचा असतो. ओके. तर मी जेव्हा तुम्हाला फाईलचा पासवर्ड पाठवते तर तो पासवर्ड वॉरियर ऑफिसर असा आहे. सगळे लेटर्स कॅपिटल आहेत आणि वॉरियर नंतर एक स्पेस आहे. जर तुम्ही स्मॉल लेटर वापरले तरी PDF ओपन होणार नाही. जर तुम्ही मध्ये स्पेस नाही दिली तरी सुद्धा PDF ओपन होणार नाही. ओके. त्यामुळे पासवर्ड व्यवस्थित टाका, PDF ओपन होते. ओके. आय होप आजचं सेशन तुम्हाला युजफुल वाटलं असेल. येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट तुमचे कव्हर झाले असतील. जर आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत लिंक शेअर करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाची असणारी सगळी माहिती मिळणार आहे. ओके. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.